ओम शांती. आज 13 मार्च 2025ची साकार मुरली आहे. आज बाबा म्हणतात, हे माझ्या लाडक्या मुलांनो, पद प्राप्त करण्याचा आधार आहे अभ्यास. काय आहे आधार? अभ्यास. आणि जे जुनं भक्त असतील ते चांगले शिकतील आणि पद देखील चांगले प्राप्त करतील. आजचं महावाक्यामध्ये बाबा हे समजून सांगतायत की ज्यांनी जास्त भक्ती केलेली असेल त्यांना पद पण चांगलंच मिळेल, कारण त्यांना हे ज्ञान घेण्यासाठी खूप आतुरतेची इच्छा असेल की मला हे ज्ञान खूप छान धारण करायचे आहे. पुन्हा आज बाबा प्रश्न उत्तरमध्ये विचारतायत की बाबांच्या आठवणीमध्ये जे राहतात त्यांची लक्षणं काय असतील. आपण कुठल्याही आत्म्याला पाहिल्यानंतर की तो आत्मा बाबांना निरंतर आठवण करत आहे, त्यांची लक्षणं काय असतील. तर बाबा पहिल्यांदा सांगतात की ती आत्मा रॉयल्टीमध्ये असेल, इतरांना कधीही दुःख होईल असं वागणार नाही. प्रत्येक वेळी ते स्वतःला पाहतील की माझं कुठं चुकतंय, दुसऱ्यांना नाही. पुन्हा बाबा सांगतात की त्यांच्यामध्ये गुण हे येत राहतील आणि अवगुण निघून जातील. पुन्हा ते खूप आणि खूप पवित्र होण्यासाठी मेहनत पण करतील आणि पुरुषार्थ पण करतील. पुन्हा बाबा सांगतात शेवट की त्यांच्या बुद्धीमध्ये सारखं हेच येईल की जो करेगा सो पाएगा. म्हणजे काय? जो करेल त्याला मिळेल. त्याच्यामुळे बाबा सांगतात की ही सगळी लक्षणं याची आहेत की ही आत्मा बाबांच्या आठवणीमध्ये निरंतर राहते. पुन्हा बाबा सांगतात की जे ज्ञान जास्त कोण घेणार आहे, हे ईश्वरीय ज्ञान. तर ज्यांनी भक्ती जास्त केलेली आहे ते हे ईश्वरीय ज्ञान घेण्यासाठी खूप धडपडतील, आणि ज्यांची भक्ती कमी आहे ते हे ईश्वरीय ज्ञान घेण्यासाठी धडपडणार नाही. पुन्हा बाबा सांगतात आता होळी येत आहे. होळी सण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण फक्त लाकडे जाळतील असं नाही, तर त्या होळी सणामध्ये त्याच्या मागे एक भावार्थ आहे आध्यात्मिक, की ह्या होळीमध्ये आपल्याला आपल्या जुन्या आठवणी, जुन्या कटू आठवणी, जुने कटू संबंध, आपल्यातले कमी, कमजोरी, ईर्ष्या, द्वेष हे सगळं स्वाहा करायचे आहे. आणि आपण हे सगळे स्वाहा केले की तरच आपण ही होळी म्हणू शकतो. पुन्हा बाबा म्हणतात की आजकाल खूप सण आहेत दुनियामध्ये, पण ह्या सगळ्या सणांमध्ये सर्वश्रेष्ठ उत्सव आणि सण म्हणजे शिवजयंती. कारण तेव्हाच आपण सण म्हणजे काय तर आनंदोत्सव, आणि जेव्हा स्वयं परमात्मा ईश्वर धर्तीवर येतात तेव्हाच सगळ्यात मोठा उत्सव होतो, कारण आपल्याला कळतं की आपण नवीन दुनियेत जाणार आहोत. पुन्हा बाबा सांगतात की या शिवजयंतीला पण त्रिमूर्ती शिवजयंती म्हणायचं आहे, नुसतंच शिवजयंती नाही. पुन्हा बाबा सांगतात की आपल्याला मुरली रोज म्हणजे रेग्युलर मुरलीचं अध्ययन करायचं आहे, कारण रेग्युलर मुरलीचं अध्ययन करणं हे आपल्यासाठी कल्याणकारी आहे. पुन्हा बाबा सांगतात की आजकाल विश्वामध्ये खूप शांतीचे संमेलन होतात की विश्वामध्ये शांती स्थापन व्हावी. पण बाबा म्हणतात की जेव्हा मी येतो या धर्तीवर तेव्हाच खऱ्या अर्थाने ह्या विश्वामध्ये शांती स्थापन होते. पुन्हा बाबा म्हणतात जे जे मला मदत करतात ह्या कार्यामध्ये संपूर्ण विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी त्यांना मी प्राइज देतो. तो प्राइज म्हणजे काय? भेटवस्तू. तर ती भेटवस्तू काय देतात बाबा आपल्याला? तर बाबा म्हणतात ती भेटवस्तू म्हणजे काय तर सूर्यवंशी राजाई आपल्याला त्या भेटवस्तूमध्ये मिळते. पुन्हा बाबा आजचं वरदान सांगतात की होळी शब्दाच्या अर्थाला जीवनामध्ये आणून पुरुषार्थाच्या गतीला वेगवान करणारे तीव्र पुरुषार्थी भव. होळी म्हणजे काय? हिंदीमध्ये होळी म्हणतात. होळी म्हणजे काय तर झालं ते झालं, पुन्हा त्याला आठवायचे नाही. एकदा स्वाहा केलं त्या अग्नीमध्ये, मग आपल्याला त्याला पुन्हा मिळवता येणार नाही. याचप्रमाणे जे झालं कटू किंवा चांगलं ते संपूर्ण स्वाहा करायचे आहे. आणि ह्या शब्दाला आपण जर आठवलं तर आपण व्यर्थ चिंतन करणार नाही.
आपण व्यर्थ चिंतन का करतो? पुराण्या सगळ्या जुन्या आठवणी आठवण करून करून. मग बाबा म्हणतात, ह्या कुठल्याच आठवणींना माघारी आठवायचं नाही. मग तरच आपला पुरुषार्थ वाढेल, म्हणजे आपण तीव्र पुरुषार्थी आत्मा म्हणून गणले जाऊ. पुन्हा बाबा आजचं एक बोधवाक्य पण खूप छान सांगतात की स्नेहच सहज आठवणीचे सहज साधन आहे. त्यामुळे नेहमी स्नेही राहणे आणि स्नेही बनवणे. कारण स्नेहच आहे, जिथे स्नेह आहे तिथे आठवण करायला मेहनत लागत नाही. पुन्हा आजचा बाबा अव्यक्त इशारा असं सांगतात की आपल्याला कुठल्याही सभेमध्ये म्हणा परमात्माचा परिचय द्यायचा आहे किंवा कुठल्या सभेमध्ये आपल्याला मत मांडायचे, तेव्हा आपण स्नेह आणि अथॉरिटीचा बॅलन्स असला पाहिजे. त्याच अथॉरिटीने सांगायचे पण, आपले म्हणणे पण मांडायचे, पण आपल्याला स्नेहनी पण त्या म्हणण्याला सामोरं जायचे. ओम शांती.